Srishti Jnansagar online YouTube channel. To get latest videos, please subscribe this channel. Dear student, today we are going to learn about new chapter. Chapter number 1, Living World and Classification of Microbes. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. Can you recall? First question is, what is the hierarchy for a classification of living organism? सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? So its answer is that the hierarchy for classification is kingdom, phylum, class, family, genus and species. Second question is, who invented binomial system of nomenclature? सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? Its answer is Carl Linnaeus. Carl Linnaeus invented binomial system of nomenclature. Third question is, which level of hierarchy considered while writing the name in a binomial nomenclature? द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? The levels of hierarchy considered while writing the name in a binomial nomenclatures are genus and species. The genus is written by the first word and the species is shown by the second word. तर द्विनाम पद्धतीने नावे लिहिताना जो पदानुक्रम विचारात घेतला जातो तो पदानुक्रम म्हणजेच जीनस आणि स्पेसिस. जीनस हे सुरुवातीला लिहिलं जातं आणि त्यानंतर स्पेसिस लिहिलं जातं. लेट अस सी बायोडायव्हर्सिटी अँड नीड फॉर क्लासिफिकेशन. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. लास्ट इयर वी लर्न दॅट all the living organisms on earth have adapted according to geographic region, food, ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organism of the same species too. आपण मागील इयत्तेमध्ये पाहिले की सजीव ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती किंवा भौगोलिक प्रदेश, त्यानंतर अन्नग्रहण आणि संरक्षण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पृथ्वीवरील सजीवांमध्ये अनुकूलन झालेले आढळून येते आणि अनुकूलन साधताना एकाच जातीच्या वेगवेगळ्या सजीवांमध्येही वेगवेगळे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So, groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organism. तर 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती आपल्याला आढळून येतात. तर एवढ्या प्रचंड प्रमाणात आढळून येणाऱ्या जातींचा अभ्यास करणं सोयीस्कर ठरण्यासाठी सजीवांचं वर्गीकरण करणं आवश्यक ठरलं किंवा सजीवांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्यांचा अभ्यास करण्यासाठी सजीवांमधील साम्य आणि त्यातील फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. This process of dividing living organism into groups and subgroups is called biological classification. तर ही जी प्रोसेस आहे सजीवांमध्ये गट व उपगट बनविण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच वर्गीकरण असं म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर was an American ecologist. In 1969 he divided living organism into 5 groups. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे एक अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होऊन गेले आणि त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटांमध्ये विभागणी केली. लेट अस स्टडी हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन. In 1735, the scientist Carl Linnaeus divided the living world in 2 kingdoms, Vegetabilia and Animalia. इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागले, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी. Then in 1866 Haeckel considered 3 kingdoms, Protista, plants and animals. त्यानंतर 1866 मध्ये हेकल यांनी सजीव सृष्टींना 3 गटांमध्ये विभागले, प्रोटिस्टा,
वनस्पती आणि प्राणी. देन इन 1925 चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. त्यानंतर इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले, आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. देन इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 किंगडम्स, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यानंतर इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टींमध्ये विभागले, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. आफ्टर दॅट इन 1969 सायंटिस्ट रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर divided the living organism into 5 kingdoms, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि त्यानंतर 1969 मध्ये रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांना पुन्हा 5 सृष्टींमध्ये विभागले, मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. Our next point is Whittaker's criteria for classification. For this classification, Whittaker considered the following criteria. तर व्हिटाकर यांनी सजीवांचे वर्गीकरण करताना काही निकष विचारात घेतले. तर ते निकष कोणते आहे याचा आपण अभ्यास करूया. सो द फर्स्ट क्रायटेरिया इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. तर यामध्ये पेशींची जटिलता याचा विचार करून किंवा हा निकष समोर ठेवून त्यांनी 2 गटांमध्ये वर्गीकरण केले, आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. देन सेकंड क्रायटेरिया इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. यामध्ये सजीवांचा प्रकार किंवा जटिलता लक्षात घेऊन 2 गटात वर्गीकरण केले, एकपेशीय किंवा बहुपेशीय. देन थर्ड क्रायटेरिया इज मोड ऑफ न्यूट्रिशन. सो प्लांट्स, फंगी अँड ॲनिमल्स यामध्ये 3 गटात वर्गीकरण केले, प्लांट्स ऑटोट्रॉपिक, फोटोसिंथेटिक. तर वनस्पती या स्वयंपोषी असतात कारण त्या प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. देन फंगीज आर सॅप्रोफायटिक, ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. तर या ज्या फंगी किंवा कवके जे आहे ते कवके परपोषी असतात, ते मृत अवशेषातून अन्न शोषण करण्याचं काम करतात. देन ॲनिमल्स आर हेट्रोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. तर प्राणी हे परपोषी असतात किंवा ते भक्षण करतात. देन फोर्थ क्रायटेरिया इज लाईफस्टाईल. In this criteria, he divided it into 3 types, plants, animals and fungi. So plants are producer, animals are consumer and fungi are decomposer. तर यामध्ये वनस्पती उत्पादक असतात. So we know that each and every parts of the plants are useful. Then animals are consumer. आणि प्राणी जे आहे ते भक्षक असतात किंवा ते भक्षण करण्याचं काम करतात. आणि कवके हे त्याचं डिकम्पोजिशन किंवा विघटन करण्याचं काम करतात. देन फिफ्थ क्रायटेरिया इज फायलोजेनेटिक रिलेशनशिप, दॅट इज प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. तर यामध्ये वर्गानुवांशिक संबंध लक्षात घेऊन त्यांनी वर्गीकरण केले, आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकी किंवा एकपेशीय ते बहुपेशीय. Let us study 5 kingdom system of classification. So living organisms are classified into 5 kingdoms by scientist Robert Harding Whittaker. तर रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर या वैज्ञानिकाने सजीव सृष्टींना 5 किंगडममध्ये किंवा 5 सृष्टीमध्ये विभागले आहे. तर त्या 5 सृष्टी कशा प्रकारे विभागल्या आहे हे आपण बघूया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. So the kingdom first, Monera, is included in unicellular prokaryotes. तर यामध्ये सृष्टी 1 मोनेरा याचा समावेश एकपेशीय आदिकेंद्रकी सजीवांमध्ये करण्यात आला. देन किंगडम 2 प्रोटिस्टा इज इन्क्लुडेड इन अ युनिसेल्युलर युकॅरियोट्स. त्यानंतर सृष्टी 2 प्रोटिस्टा याचा समावेश एकपेशीय दृश्य केंद्रकीमध्ये करण्यात आला. आफ्टर दॅट किंगडम 3 फंगी, Kingdom 4 plants, Kingdom 5 animalia are included in a multicellular eukaryotes living organism. आणि त्यानंतर
सृष्टी 3 कवके, सृष्टी 4 वनस्पती आणि सृष्टी 5 प्राणी यांचा समावेश बहुपेशीय दृश्यकेंद्रकी सजीवांमध्ये करण्यात आला. सो किंगडम 3 फंगी, सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. तर कवकांमध्ये पेशी भित्तिका असते परंतु ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. देन किंगडम 4 इज प्लांट्स, सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. तर वनस्पतींमध्ये पेशी भित्तिका असते आणि त्या प्रकाश संश्लेषण देखील करू शकतात. अँड किंगडम 5 इज ॲनिमल्स, नो सेल वॉल. आणि सृष्टी 5 मध्ये प्राणी आहेत, तर या प्राण्यांना पेशी भित्तिका नसते. नाव वी विल स्टडी 5 किंगडम one by one. So kingdom first is Monera. Let us do activity here. Take a small drop of curd or buttermilk on a clean glass slide. Dilute it with a little water. Carefully keep a cover slip. Observe it under high power of compound microscope. What did you see? Moving small rod-like microbes are lactobacilli bacteria. All types of bacteria and blue-green algae are included in kingdom Monera. तर आपण आता सृष्टी 1 मोनेराचा अभ्यास करूया. तर यामध्ये सुरुवातीला आपण एक कृती करूया. एक स्वच्छ काचपट्टी घेऊन त्या काचपट्टीवर दही किंवा ताकाचा लहान थेंब घेऊ. त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून त्याचे विरलन करूया व त्यावर छोटी आच्छादन काच ठेवून सूक्ष्मदर्शीखाली त्या काचपट्टीचे निरीक्षण करू. तर काय दिसेल बरं? तर आपल्याला यामध्ये हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव दिसतील. तर ते सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. तर मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. द डायग्राम शोज द ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम मोनेरा. सो विच ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा? लेट अस सी. Clostridium tetani, then Treponema pallidum, then Vibrio cholerae, Salmonella typhi, Legionella pneumoniae, Staphylococcus aureus, Clostridium botulinum. These are the organisms from kingdom Monera. Let us see characteristics of this kingdom Monera. First characteristic is all the organisms are unicellular. तर आपण आता मोनेरा या सृष्टीचे वैशिष्ट्य बघूया किंवा लक्षणे बघूया. तर हे सर्व सजीव एकपेशीय असतात. सेकंड, दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक. ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. थर्ड, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स. हे आदि केंद्रके असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. Kingdom second is Protista. So we will consider one activity here. Prepare a temporary mount of 1 drop of pond water on a glass slide. Observe it under low power and high power of microscope. You will find some motile microbes with irregular shape. These are amoeba. तर आपण आता किंगडम 2 प्रोटिस्टा याचा अभ्यास करूया. यामध्ये सुरुवातीला आपण एक कृती बघूया. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब एका काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शीखाली आपण त्याचं निरीक्षण करू. तर आपल्याला त्यामध्ये असे दिसेल की काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना आपल्याला दिसतील. तर हे सूक्ष्मजीव म्हणजेच अमिबा आहेत. लेट अस स्टडी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम 2 प्रोटिस्टा वन बाय वन. So first characteristic is Protista are single cell organisms with cell wall, defined nucleus enclosed in a nuclear membrane. तर आपण आता किंगडम 2 किंवा सृष्टी 2 प्रोटिस्टा यांची लक्षणे बघूया. तर पहिलं लक्षण आहे प्रोटिस्टा या सृष्टीमधील सर्व सजीव हे एकपेशीय असून त्यांच्या पेशींमध्ये पटलबद्ध केंद्रक असते. Then second is they have pseudopodia or hair-like cilia or a whip-like flagella for locomotion. तर यांच्यामध्ये प्रचलनासाठी किंवा हालचाल करण्यासाठी किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात.
Then third is autotrophs. Example, Euglena, Volvox contain chloroplast. Heterotrophs. Example, amoeba and paramecium. आणि तिसरं लक्षण म्हणजे ते स्वयंपोषी असतात. उदाहरणार्थ युग्लिना, व्हॉल्वॉक्स पेशींमध्ये हरितलवके असतात. त्यानंतर परपोषी देखील असतात आणि परपोशीमध्ये उदाहरणे आहे अमिबा आणि पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम इत्यादी. तर आपल्याला आकृतीमध्ये व्हॉल्वॉक्स, पॅरामेशियम, युग्लिना आणि अमिबा दिसत आहेत. The third kingdom is fungi. Let us do activity here. Take a moist piece of bread or bhakri and keep it in a container with a lid for 2 or 3 days. After 2 or 3 days, a fine cotton thread-like tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mount of few thread from this culture and observe it under the microscope. तर आपण आता सृष्टी 3 म्हणजेच कवकांचा अभ्यास करूया. सुरुवातीला आपण एक कृती बघूया. एक पावाचा किंवा भाकरीचा तुकडा घेऊ, तो थोडासा ओलसर करून एका डबीमध्ये ठेवू आणि तिला झाकण लावू आणि 2-3 दिवसानंतर डबी उघडून बघू. तर काय दिसेल बरं? तर त्या भाकरीच्या तुकड्यावर आपल्याला कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करू. तर सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्याचे वेगवेगळे पार्ट दिसतील. तर आकृतीमध्ये आपल्याला ते जे कवके आहे ते कसे असतात हे दिसतं. दिस इज द कॉलुमेला. याला स्तंभिका असं म्हणतात. त्यानंतर हे आहे स्पोरेंजियम. याला बीजाणुधानी असं म्हटलं जातं. देन दिस इज ॲपोफायसिस. याला स्फितिका असं म्हणतात. देन दिस इज हायफा आणि यालाच भूस्तरिका असं म्हटलं जातं. देन दिस इज रायझॉइड्स. रायझॉइड्स म्हणजे मुलाब. अँड लास्ट वन दिस इज स्पोरेंजिओस्पोर. यालाच बीजाणुधानीधर असं म्हटलं जातं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज दीज आर नॉन ग्रीन युकॅरिओटिक हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. तर कवकसृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. तर बहुसंख्य कवके ही मृतोपजीवी आहेत आणि कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर ते जगतात. थर्ड इज देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. तर कवकांची जी पेशीभित्तिका असते ती पेशीभित्तिका कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेली असते. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक इज सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लाई आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही कवके ही तंतुरूपी असतात आणि त्यातील पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रके असतात. फिफ्थ एक्झाम्पल्स बेकर्स यीस्ट, ॲस्परजिलस. Aspergillus is fungus on a corn. Then penicillins, mushroom. Though many systems of classification are introduced after the Whittaker's, his 5 kingdom system is widely accepted. तर 5 नंबरचं लक्षण आहे. यामध्ये आहे उदाहरणं दिलेली आहे. कवके, कवकांमध्ये आहे किण्व, यालाच बेकर्स यीस्ट असं म्हणतात किंवा बुरशी असं म्हणतात. त्यानंतर ॲस्परजिलस. तर मक्याच्या कणसावर जी बुरशी असते त्या बुरशीलाच ॲस्परजिलस असं म्हटलं जातं. त्यानंतर पेनिसिलियम किंवा भूछत्रे आणि मशरूम. तर व्हिटाकर यांच्यानंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या. तरी आजही अनेक शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे.